प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा 24 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. सॉरी प्रेक्षकांनो, आज जरा मला रिव्ह्यू द्यायला खूप उशीर झाला. सुरुवातीला आपण बघतोय अनु म्हणत असते की मी अण्णाला भेटत नाही, अण्णा माझ्यावर ओरडतील. तेव्हा गौरी तिला समजवते, ते तुझे वडील आहेत, ते तुला का ओरडतील? चल अनु, अण्णांशी बोल आणि मी सांगते तसं कर. अनु म्हणत असते अगं पण गौरी म्हणते थांब, मी सांगते ना तुला. आता तिने ना एक सँडविच का समथिंग काहीतरी घेतलंय आणि त्यावरती सॉरी लिहिलंय केचपनं. आणि आता ती अण्णाला आवाज देते आणि म्हणते अण्णा काका, अनु काय म्हणते तुम्हाला, बोला तरी तिच्याशी. आणि अण्णा काका, तुम्ही सकाळपासून काही खाल्लं नाहीये ना, खा बरं, तुमच्यासाठी खायला घेऊन आली अनु. आता त्या सँडविचवरती सॉरी लिहिलेलं असतं. तेव्हा गौरी म्हणते, गौरी पुढे अण्णा काकाला आश्वासन देते की अण्णा काका, आता अनु सौरभला भेटणार नाही हं, दोघेही खूप अभ्यास करणार आहेत आणि खूप मोठे होणार आहेत. एकमेकांच्या म्हणजे एकमेकांचं स्वप्न जेव्हा ते पूर्ण करतील तेव्हाच ते लग्न करणार, तेही तुमची परवानगी असेल तरच. अण्णा काका बोला ना अनुशी. आता ही अनु सँडविच खाली ठेवत असते म्हणजे त्या कुकरजवळ. तेव्हा ते कुकर गरम असतं. तेव्हा अण्णा म्हणतात काय ग अनु, तुला काही कळतं का? बघ ते कुकर गरम आहे, चटका बसला असताना तुला. आणि काय ग, तुझं डोळं डोके सगळं गहाण ठेवलेलं आहे, तुझ्या मनाने तू प्रेम करायला निघाली आहेस ना. अनु म्हणते सॉरी अण्णा. गौरी बोलते तसं खरंच मी मनापासून अभ्यास करणार आहे अण्णा, तुमच्या परवानगीशिवाय मी कधीच कुठलंच पाऊल उचलणार नाही, तुम्ही चिडू नका ना, बोला ना अण्णा माझ्याशी. मग अण्णा म्हणतात हे बघा अनु, मला तुझं सॉरीगिरी नकोय. अण्णा म्हणतात अनुला की मला तुझं सॉरीगिरी नकोय, पण काही झालं तरी मी तुला लव्ह मॅरेज करायला परवानगी देणार नाही. गौरी त्यांच्याशी पुन्हा वाद घालते आणि म्हणते असं काय करता अण्णा, हो या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे, त्यांना करू द्या ना एकमेकांशी लग्न. त्यांनी लग्न केलं तर काय एवढं आभाळ कोसळणार आहे? अण्णा आता तिला म्हणतात अगं काय आभाळ कोसळणार आहे म्हणजे, अगं असं कुठे मॅरेज करतात का? नाही म्हणजे लोकांना विचार, समाजाला विचार, काय आभाळ कोसळेल ते. मुलाचं वय काय, स्टेटस काय बघावं लागेल ना. बाहेरचा असा मुलगा केला तर लोक शेणं घालतील ना माझ्या तोंडात. गौरी म्हणते सॉरी अण्णा काका, पण तुम्ही निवडलेला मुलगा जर चांगला नाही निघाला तर, अनुला त्याने त्रास दिला तर हीच लोक येणार आहे का अनुला वाचवायला? नाही ना अण्णा काका. तिने जो मुलगा निवडलाय त्याची पारख करून घ्या, हवं तर त्याची परीक्षा घ्या, पण असं एकमेकांना त्यांना वेगळं नका करू ना. गौरी अण्णा काकाला म्हणत असते विश्वास ठेवा, पण ते तिथून निघून जातात. आता ही अर्पिताचं तिचं बोलणं सुरू असतं. तेव्हा अर्पिता म्हणते चहा ठेवायचा का ग गौरी? आता गौरी म्हणते हो ठेवू का? मग अर्पिता म्हणते अगं थांब जरा येऊ दे दादाला. तेव्हा आता गौरी झालेला प्रकार सांगते अर्पिताला आणि आधी सुरुवातीला म्हणते अरे देवा. आता ही अर्पिता म्हणते का ग काय झालं? मग आता ती सांगते की आज आमच्या कॉलेजमध्ये असं असं प्रकरण झालं आणि सरांनी काही कारण नसताना अण्णा काकाची बाजू घेतली, म्हणजे आगीमध्ये तेल ओतून आलेत ते. आता ही अर्पिता म्हणते अगं दादाला नाही आवडत असा फालतूपणा. आता गौरी म्हणते फालतूपणा, अहो असं काय करता अर्पिताई, तुम्ही सुद्धा या सगळ्याला फालतू म्हणताय. मग आता अर्पिता म्हणते अगं नाही, जनरली कॉलेजमध्ये ही असली प्रकरणं म्हणजे असंच बघितली जातात ना. मग आता ही गौरी म्हणते नाही हो, त्या दोघांचं खरं प्रेम आहे एकमेकांवर. आता ही पुढे काही बोलणार तेवढ्या तिथे अभिमन्यू सर येतात आणि म्हणतात ही मुलगी अजून इथेच आहे, ही अजून गेली नाही का? गौरी आता एकदम दचकते सरांना बघून. मग आता ही अर्पिता म्हणते अरे दादा असं काय करतोस, मीच बोलवते ना तिला सध्या इथे. मग आता अभिमन्यू सर म्हणतात तुझ्या त्या मंजुताईची सुट्टी संपली नाही का, तुला कळत नाही का ग अर्पिता? अगं तुला दुसरं कोणी दिसत नाही का? हिलाच का बोलवतेस तू नेहमी? हिला शिक्षणासाठी माझंच कॉलेज मिळालं, हिला अभ्यासासाठी माझंच कॉलेज मिळालं. ए बाई, तुला दुसरीकडे जिथे जायचं तिथे जा ना, माझा पिच्छा सोड ना. आता हे अभिमन्यू सरांचं वागणं आणि बोलणं ऐकल्यावरती या गौरीला तर फार वाईट वाटलंय आणि नवल सुद्धा. आता अर्पिता म्हणते दादा अरे तुला काय झालंय असं, तिने तुझं काय बिघडवलंय? मग आता अभिमन्यू सर तोंडून कबूलच करतात की मला ना हिचा खूप त्रास होतो, हिला पाहिलं की मला खूप त्रास होतो. मग आता ही गौरी म्हणते सॉरी सर, नाही म्हणजे तुम्हीच मला नेहमी आडवे येता बरं का. मागे पण मी तुम्हाला विचारलं होतं मी की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, का मी तुमच्या डोळ्यामध्ये चलते, मला काही कळतच नाही सर, नेमकं काय त्रास आहे तुम्हाला माझा? नाही म्हणजे मला एक गोष्ट सांगा, तुमच्या त्या मंजुताई अनेक वर्ष तुमच्याकडे काम करताय ना, मग त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देता का नाही ना? मग माझ्याकडे कशाला इतकं लक्ष देता? माझ्याकडे सुद्धा दुर्लक्ष करायला शिका ना प्लीज. हो सर, खरंच तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करत जा, म्हणजे तुमचं जगणं सोपं होईल आणि माझं सुद्धा.
अभिमन्यू सर म्हणतात केलं असतं मी दुर्लक्ष, पण तुझं वागणं बोलणं बघ कसं आहे, काय गरज होती तुला उद्धट सारखं बोलायची माझ्याशी. गौरी म्हणते मग काय प्रॉब्लेम आहे सर तुम्हाला, वेगवेगळ्या माणसांची मतं वेगवेगळी असू शकतात, जर मी तुमचा मुद्दा खोडला तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. आता अर्पिता मध्ये यांच्या बोलायला जाते, ती म्हणते थांब जरा गौरी, पण गौरी म्हणते थांबा अर्पिता ताई मला बोलू द्या, कॉलेजमध्ये असंच केलं तुम्ही, सौरभ आणि अनुचं किती प्रेम आहे एकमेकांवर, अगदी खरं प्रेम, आणि त्या दोघांना जाऊन वेगळे करून आलात तुम्ही. नाही म्हणजे अण्णा काकांना प्रॉब्लेम आहे, मी समजू शकते की ते तिचे वडील आहेत, पण तुम्हाला काय अडचण आहे, तुम्ही काय एवढ्या टेन्शनमध्ये आलात त्यांना बघून, काय हो अर्पिता ताई. अहो म्हणजे हे सरळ सरळ तिकडे येऊन स्वतःचा निर्णय देऊन गेले हो की हे सगळं चुकीचंच आहे म्हणून. आणि त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का तुम्हाला, अण्णा काकाचा विरोधच होता आणि त्यांच्या विरोधाचा निश्चय त्यांनी पूर्ण केला. आपण एखाद्याच्या लव्ह स्टोरीमधलं विलन नाही बनू शकत, कळलं पाहिजे ना. नाही म्हणजे हिरो तर नाही होऊ शकत आपण, पण विलन कशाला व्हायचं ना. गौरीने सरांना अगदी सडेतोड उत्तर दिलंय. गौरी पुढे म्हणते सर तुम्ही वृक्ष आहात म्हणून बाकीच्या सगळ्या जगांनी वृक्षच वागलं पाहिजे असं तुमचं का हट्ट आहे. आता ह्या सरांना तिला काहीच उत्तर देता आलेलं नाहीये. गौरी म्हणते सर तुम्ही कोणावर तरी प्रेम कराल असं तुम्हाला कोणी सांगतच नाही का, आणि जी माणसं एकमेकांवर प्रेम करताय, अगदी मनापासून प्रेम करताय, त्यांना दुखवताय तुम्ही सर. अभिमन्यू सर म्हणतात या जगात ज्यांनी ज्यांनी प्रेम केलंय ना त्यांचं कधीच भलं झालेलं नाहीये, वाताहत झालेली आहे त्यांच्या आयुष्याची. अभिमन्यू सर आता प्राचार्य घाटगीळ मॅडमच्या खोलीकडे जाऊन मनाशीच बोलतात, बघितलं कशी जखमेवरची खपली काढते ती, तिच्यामुळे त्रास मला होतोय, तुमचं काय हो, तुम्हाला काही समजत नाही, पण माझं काय, मला सगळं समजतं ना. पण तुम्ही एकट्या नाही आहेत, मी तुमचा सांभाळ करील आणि तुमची सेवा करील, तुम्हाला बरोबर करेल आणि चांगलं म्हणजे व्यवस्थित करेल असं त्यांना म्हणायचं आहे. आणि मग तुमची सुटका नाही आहे, माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे आणि ते उत्तर दिल्याशिवाय मी तुमची सुटका होऊ देणार नाही मॅडम. तुम्हाला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील, माझ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडनं मिळाल्याशिवाय तुम्हाला सुटका नाहीये. पद्मिनी गाडगीळ मी वाट बघेल त्या दिवसाची. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, ही अर्पिता गौरीला अभिमन्यू सरांचा भूतकाळ सांगते, जरा जो तिला माहिती आहे अगदी तो आणि तंतोतंत ती सांगते की अगं अभि तसा नव्हता आधी, तो खूप चांगला होता, तुम्ही म्हणता ना चैतन्याचा झरा की काय अगदी तसा होता, पण अगं आता ना सगळं भूतकाळात दडून बसलंय. आता अर्पिता पुढे काही बोलणार तेवढ्यात आता इथे त्यांनी सरांचा सीन दाखवलाय. अभिमन्यू सर त्यांच्या त्या पिल्स घेत असतात ज्या झोपेच्या आहेत त्या, आणि त्यांना खूप त्रास होतोय, त्यांना सारखा तन्वीचा आवाज कानामध्ये घुमतोय, त्यांच्या कानाशी तो आवाज घुमतोय. आता इकडे पुन्हा गौरी आणि अर्पिता बोलत असतात, तेव्हा ही अर्पिता काही बोलणार तेवढ्यात गौरी म्हणते नाही म्हणजे इतके कडवट का झाले तो सर, काही सांगा त्यांना, एकतर त्यांच्या कपाळावर आठ्या असतात नाहीतर सतत नन्नाचा पाढा असतो, आणि त्यांचं प्रेमावर काय वावडं आहे ते त्यांनाच माहिती सर. जर प्रिन्सिपल झाले ना तर बोर्डावरती लिहितात की आधी इथे प्रेमवीरांना बंदी आहे म्हणून. आता ही सहज अर्पिता बोलता बोलता बोलून टाकते, अगं काय करणार गौरी, त्याचा प्रेमात विश्वासघात झालाय ना, मग तो असाच वागणार. हे ऐकल्यानंतर गौरीला फार आश्चर्य वाटतं. आता इकडे अभिमन्यू सरांनी त्यांच्या खोलीमध्ये त्या तन्वीचा फोटो काढलाय आणि ते खूप भावुक होऊन तिच्याशी गप्पा मारतायत. का गेलीस मला सोडून, तुला कळत नव्हतं का तन्वी, अगं माझा विश्वासघात केलास तू, एवढी माझ्या जवळची माणसं मी गमावली तरी तुझं समाधान झालं नाही का ग तन्वी, माझ्या जवळची माणसं मी गमावली तन्वी, तुझं समाधान नाही झालं का, अगं का सगळं पुन्हा पुन्हा मला दाखवतेस तू केलेल्या विश्वासघाताचं विष इतकं बिंबलंय ना माझ्या शरीरामध्ये की तुझ्यावरचा राग तिच्यावर निघतोय, त्या बिचाऱ्या गरीब पोरीवर निघतोय ग. आणि आता ते तन्वीच्या फोटोशी हे सगळं बोलतात प्रेक्षकांनो. आजचा भाग त्यांनी खूप छान दाखवलाय. आता ही विचारते गौरी विश्वासघात झाला म्हणजे, आता ही अर्पिता सगळं काही सांगते, अगं दादाच्या कॉलेजमध्ये होती ती मुलगी आणि तिने दादाचा विश्वासघात केलाय, नंतर काय झालं मला माहिती नाही, मी इथे नव्हते, माझ्या मामाकडे होते तेव्हा ती मुलगी सोडून गेली ग दादाला, तेव्हापासून असं झालंय, तो सगळ्या जगावर राग काढतो, राग काढत असतो तो, आमच्या घरादाराची वाट लागली. आता इकडे अभिमन्यू सर त्या फोटोशी बोलत असतात, मी कोणावर राग ठेवू ग, खरं तर राग माझ्यावरच आहे, इतकं कसा वाहवत गेलो ग मी तुझ्या प्रेमामध्ये, सगळ्या जगाशी डोळसपणे वागणारा मी तुझ्या बाबतीत आंधळा कसं काय झालो, तू माझ्याशी खोटं बोलते याची शंका सुद्धा मला आली नाही कधी. तू जर मला सांगितलं असतं ना तन्वी की तुझं माझ्यावर प्रेम नाहीये तर मी तुझ्या निर्णयाचा आदर केला असता, पण हा जो मार्ग तू निवडलास ना तन्वी तो अत्यंत चुकीचा आहे आणि मी त्यासाठी तुला कधीही माफ करणार नाहीये. इकडे अर्पिता गौरीला सांगत असते, अगं त्याच मुलीमुळे दादाला एवढी घृणा निर्माण झाली आहे ग प्रेमाबद्दल, प्रेम म्हणजे वेळ वाया घालवणं,
प्रेम म्हणजे फालतूपणा आहे. बघ ना, दादा किती दुखावला गेला असेल ग, त्याने अजून लग्न सुद्धा केलं नाहीये. गौरीला हे सगळं ऐकून फार वाईट वाटतं आणि आता अर्पिता म्हणते ही अशीच मुलगी माझ्या दादाच्या नशिबात काय यावी ना तेच मला कळत नाहीये. गौरी आता विचारूनच टाकते, अर्पिता ताई कोण होती ती मुलगी? आता अर्पिता म्हणते काही माहिती नाही ग मला कोण होती, मी रोज विचारत असते बघ दादाला, पण तो कधी सांगतच नाही मला. तिचं नाव तर सोड, पण या विषयावर तो एका शब्दाने पण तो बोलत नाही. त्या मुलीने विश्वासघात केलाय, पण त्याची शिक्षा मात्र माझ्या दादाला रोज भोगावी लागते. ते अभिमन्यू सर खूप भावूक झालेले असतात प्रेक्षकांनो. ते तन्वीचा फोटो बघून म्हणत असतात, तनू मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं होतं ग, पण तू मात्र माझ्या पाठीवर वार केलेस. आता तुझी आई बरी व्हायची वाट बघतोय मी त्यांच्याकडनं माझ्या प्रश्नांची उत्तरं घेणार आहे आणि जोवर मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत ना तोवर मी स्वस्थ बसणार नाहीये तन्वी. आता सरांनी ते जे तन्वीचा फोटो आहे ना प्रेक्षकांनो तो उपडा केलाय म्हणजे उलटा केलाय. त्यावर लिहिलेलं असतं, त्या फोटोच्या मागे लिहिलेलं असतं, पाठीत खुपसलेला खंजीरही बदल्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यालाही वाटतंय की वार समोरून व्हायला हवा होता. आणि त्याखाली लिहिलेलं असतं माही, म्हणजे हे वाक्य माहीने तन्वीला बोललेले आहेत. तर आता नेमकं या माहीला तन्वीने काय फसवलं, कोणत्या बाबतीत फसवलं? म्हणजे आपल्याला फक्त इतकंच माहितीये की तिने सांगितलं नाही की ती प्रिन्सिपलची मुलगी आहे, पण ह्यामुळे माही खरंच एवढं हर्ट झालं असेल का पुढे आपल्याला कळेलच. आता सगळं एक एक ते रिव्हील करतातच आहे प्रेक्षकांनो. तर आता ही अर्पिता म्हणते हे सगळं एवढं भयंकर होतं आणि या धक्क्यामुळे आमची आई सुद्धा. आता गौरी म्हणते आईचं काय? आता अर्पिता म्हणते मी आलेच. अर्पिताने ते उत्तर देणं टाळलंय गौरीला. गौरी आता विचार करते, अगं गौरी काय करून बसलीस हे? अगं तुला बाबा सांगत होते ना नेहमी दिसतं तसं नसतं म्हणून, पण तू काय करून बसलीस हे? आता मला कळलं अभिमन्यू सर असे का आहेत. ते वरून कठोर दिसत असले तरी ते मनाने खूपच हळवे आहेत आणि प्रेमावरनच त्यांचा विश्वासघात झाला आणि मी त्यांना प्रेमावरनं एवढी बोलले. नाही गौरी, तू त्यांना त्रास दिलायस, आता तुला माफी मागावीच लागेल त्यांची. आता ही गौरी ठरवते की अभिमन्यू सरांची माफी मागायची. पण आता बघा प्रेक्षकांनो, पुढचा सीन त्यांनी छान दाखवलाय. अर्पिता आता अभिमन्यू सरांना कॉफी देते, म्हणजे मे बी दुसरा दिवस उजाडलाय. अर्पिताला ते म्हणतात, अगं मला या कॉफीची खूप गरज होती, बरं झालं तू कॉफी आणलीस. अगं खरं तर कॉलेज म्हटल्यावरती अभ्यास, प्रोजेक्ट्स या सगळ्या गोष्टींवर चर्चा रंगायला हवी, पण आमच्या कॉलेजमध्ये काय तर प्रेमाचा परिसंवाद रंगला होता आज. आता ही अर्पिता म्हणते, अरे जाऊ दे ना, तू कशाला त्याचं टेन्शन घेतोयस? त्या प्रेमाच्या प्रकरणाचं ते तिचे आई वडील बघून घेतील ना. कॉलेजमधल्या प्रत्येक गोष्टीचं टेन्शन तू कशाला घेतोस रे दादा? मनाला का लावून घेतोस सगळं? आणि दादा प्रेमामुळे अख्खी आयुष्य थोडी बर्बाद होतात, जातात काही वर्ष वाया, जाऊ दे ना. साधं कॅल्क्युलेशन आहे, त्याचा काय एवढा विचार करायचा? अभिमन्यू सर म्हणतात, अगं साधं कॅल्क्युलेशन नाहीये ना, तेच तर आहे. लोक वाहवत जातात प्रेमामध्ये, कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही. प्रेमामध्ये हिशोबच मांडत नाहीत लोक. किती गोष्टी वाया गेल्या, काय गमवलं, काय गेलं, आयुष्य वाया जातात ग अर्पिता. मग आता अर्पिता पटकन बोलून जाते, जसं तुझं आयुष्य वाया गेलं तसंच ना. आता अभिमन्यू सर तिच्याकडे बघतच राहतात आणि म्हणतात की हो अर्पिता, मी हेच सांगायचा प्रयत्न करतोय, पण ऐकतील ते विद्यार्थी कसले? सांगतोय त्यांना की नका नादी लागू त्या प्रेमाच्या, सांभाळा स्वतःच्या आयुष्याला. मग आता हे अर्पिता म्हणते की अरे दादा जाऊ दे रे, ते कॉलेज सूचना बस कर बाबा. आता हे बघ तुझं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ यामध्ये बॅलन्स कर ना. अरे सगळं बिघडून गेलंय. आणि मला ना एक व्हिडिओ आला होता बघ छान, त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आपल्या कामाचे विचार ना आपण कामाच्या ठिकाणीच ठेवायला हवे. तुला काहीतरी पर्सनल आयुष्य आहे की नाही रे? घर आहेत, घरातली माणसं आहेत, ह्या सगळ्यांकडे दुर्लक्ष नाही होत का तुझ्या या विचारांमुळे? मग आता हे अभिमन्यू सर म्हणतात, ठीक आहे, आजपासून मी आता कॉलेजच्या कुठल्याच गोष्टी घरी आणणार नाही आणि आता गुंतणार पण नाही या सगळ्यामध्ये फार. आता अर्पिता म्हणते, दादा तू खरंच बोलतोयस ना? अरे असं झालं तर किती छान होईल माहितीये का तुला? अरे एवढा आनंदी राहशील ना तू, काय सांगू तुला. मग आता अभिमन्यू सरांनी काहीतरी ठरवलंय बरं का प्रेक्षकांनो. अर्पिता म्हणते, दादा मी पण आता पूर्वीचा दादा खूप मिस करते रे खरंच. मग अभिमन्यू सर म्हणतात, ठीक आहे अर्पिता, तुझा दादा जरा चुकतच गेला ग वेळोवेळी. आयुष्यामध्ये कशाला काय महत्व द्यायचं काय नाही हे जरा कळलंच नाही तुझ्या दादाला. पण आता नाही, आता आभा तू मॅडम, आता फक्त मी माझ्या घरच्यांना वेळ देणार, आता मी ठरवलंय अर्पिता. अर्पिता म्हणते, अरे दादा बस, तुला एवढं काय सांगितलं मी, तर तू मला इतका मोठा लेक्चर दिलायस, प्रोफेसर शोभतोस तू. आता अभिमन्यू सर म्हणतात, अरे म्हणजे काय, मी आहेच प्रोफेसर. आता ही अर्पिता तो कप घेऊन जाते कॉफीचा. मग अभिमन्यू सर विचार करत असतात, ते स्वतःशीच बोलतात की
खरंच आता काही गोष्टींना मला पूर्णविराम द्यावाच लागेल आणि आता माझा निर्णय झालाय, तो म्हणजे आता मी राजीनामा देणार म्हणजे देणार. आता प्रेक्षकांनो, अभिमन्यू सरांनी डायरेक्ट बॉम्बच टाकलाय. या प्रिन्सिपल सरांकडे त्यांनी राजीनामा दिलाय आणि त्यात कारण लिहिलंय की खाजगी कारणामुळे आता मला यापुढे नोकरी करता येणार नाहीये. पण आता त्यांचा राजीनामा हा अमान्य होणार आहे हे मात्र नक्की. पण अगदी ड्रॅमॅटिक पद्धतीने आता गौरीने सगळ्या कॉलेजला सांगितलंय, गोळा केलंय आणि सगळ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सांगितलंय की काही झालं तरी अभिमन्यू सरांना आपल्याला इथून जाऊ द्यायचं नाहीये. आणि सगळ्या मुलांनी घेराव केलाय आणि गेटजवळ त्यांना थांबवलंय. गौरी म्हणते, मी या कॉलेजमध्ये तुमच्यासाठी आले सर, तुम्ही छान शिकवता म्हणून, आणि तुम्हीच जर इथे नसाल तर नाही सर, तुम्ही हे कॉलेज सोडून जाऊ शकत नाही. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, अभिमन्यू सर खरंच कॉलेज सोडून जातील का? पुढे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता मालिकेची कथा हळूहळू पुढे सरकते हे मात्र नक्की. काल तुम्हाला एपिसोड देऊ शकले नाही त्याबद्दल सॉरी जरा तब्येत बरी नव्हती, पण आज सकाळीच दिलाय. कसा वाटला सांगा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद.